शिक्षक मित्रांनो नमस्कार. टीचिंग डिजिटली या कोर्सच्या सीरीजमध्ये आत्तापर्यंत आपण कम्प्युटर हार्डवेअरबद्दल म्हणजे ही मोबाईल असेल, टॅब असेल किंवा लॅपटॉप असेल किंवा डेस्कटॉप असेल, त्याची कनेक्टिव्हिटी, इंटरॅक्टिव्ह पॅनल याच्या एकंदरीत हार्डवेअरबद्दल बऱ्यापैकी माहिती जाणून घेतली. इथून पुढची सीरीज जी आहे ती सॉफ्टवेअरची आहे. पण आता याच्या मधला जो मुख्य दुवा आहे, जे तुम्हाला मला सांगायचंय. सगळ्यात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची जी ही स्क्रीन आहे ना, तुमची स्क्रीनच विद्यार्थ्यांसाठी फळा आहे. हे पहिलं लक्षात घ्या. तुमची स्क्रीन म्हणजे कोणती? तुमच्या स्मार्टफोनची स्क्रीन असू शकते. हा तुमचा फोन आहे. या फोनवरती जे दिसतंय, तुम्हाला जे दिसतंय, तेच विद्यार्थ्यांना प्रोजेक्टरवरती किंवा व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये जे ऑनलाईन स्टुडंट आहे त्यांना दिसतंय. मग आता तुमची ही जी फोनची जी स्क्रीन झाली, ही ॲक्च्युअली विद्यार्थ्यांसाठी फळा आहे. तुमच्याकडे लॅपटॉप आहे आणि त्या लॅपटॉपवर तुम्ही काही प्रेझेंटेशन्स रन करतायत आणि ते प्रेझेंटेशनच विद्यार्थ्यांना त्यांच्या स्क्रीनवरती दिसतायत. मग याचा अर्थ काय झाला? तुमची लॅपटॉपची जी स्क्रीन आहे, तीच विद्यार्थ्यांसाठी फळा आहे. तुमचा डेस्कटॉप पीसी आहे. जसं आता इथे मागे तुम्हाला दिसतंय, येस, या बाजूला काही आयकॉन्स दिसतायत. खालच्या बाजूला जो आहे तो इथे टास्कबार दिसतोय. तर हा टास्कबार असेल, हे आयकॉन्स असतील. ॲक्च्युअली हा माझा डेस्कटॉप पीसी आहे. त्याचा मॉनिटर पहा इथे बघा. येस. आता हा जो माझा स्क्रीन आहे, हा स्क्रीनच माझा टीचिंगची स्क्रीन आहे. ही स्क्रीनच विद्यार्थ्यांसाठी फळा आहे. तुमचा लॅपटॉप आहे, लॅपटॉपची स्क्रीन आहे. तर लॅपटॉपची स्क्रीनच विद्यार्थ्यांसाठी फळा आहे. मी का सांगतोय हे? लक्षात घ्या. आपला लॅपटॉप असेल, आपला डेस्कटॉप असेल, आपला स्मार्टफोन असेल किंवा आपला टॅब असेल. मुळात तुम्हाला जे विद्यार्थ्यांना सांगायचंय, ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती आधी लावता आलं पाहिजे. मग तो व्हिडिओ असेल, ती PDF असेल, ते व्हाईट बोर्डचं ॲप्लिकेशन असेल, ती PPT असेल. लक्षात घ्या, आता मी तुमच्याबरोबर बोलतोय, पण ह्या बोलत असताना मी इथे तुमच्यासमोर हे वाक्य टाकलेलं आहे. तुमची स्क्रीनच विद्यार्थ्यांसाठी फळा आहे. हे झालं माझं कंटेंट. आता हे जे कंटेंट आहे, हे कंटेंट मी ॲड केलंय माझ्या स्क्रीनवरती, बरोबर? हे माझ्या स्क्रीनवर मला दिसतंय आणि हे तुम्हाला दिसतंय. हा रेफरन्स आहे माझ्यासाठी. याच्या आधीचे जे सगळे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवले, याच्यामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनल वापरून मी काही व्हिडिओ केले. काही व्हिडिओजमध्ये मी ॲक्च्युअली फील्डवरती जाऊन शूट केलं. मग ते कोरे सरांच्या ऑफिसमध्ये असेल, ते झेंडे सरांच्या ऑफिसमध्ये असेल, तिथे जाऊन मी ते शूट्स घेतले. काही गोष्टी मी तुम्हाला PPTच्या फॉर्मॅटमध्ये दाखवल्या, काही मी मोबाईलवरून दाखवल्या. लक्षात येतंय? हा मोबाईलचा स्क्रीन, हा तुमचा टॅब, तुमचा लॅपटॉप, तुमचा डेस्कटॉप, ही स्क्रीनच विद्यार्थ्यांसाठी तुमचं जे कम्युनिकेट करायचं विद्यार्थ्यांबरोबर. आपण वर्गामध्ये शिकवत असताना आपला फळा असतो, खडू असतो आणि शिकवायला सुरुवात करतो. आपल्याला जे काही म्हणायचं असतं ते आपण फळ्यावरती मांडतो. मग ते चित्र असतील, ते शब्द असतील, ते वाक्य असतील, हे फळ्यावरती मांडतो आणि विद्यार्थ्यांना त्याच्या माध्यमातून समजतं. इथून पुढे आता शिक्षणात तंत्रज्ञानाचा वापर जर तुम्हाला बखुबीने करायचा असेल, पॉवरफुली करायचा असेल, तर सगळ्यात पहिले हे लक्षात घ्या, की तुम्हाला तुमचा लॅपटॉप, मी लॅपटॉपच इथे म्हणेल, कारण मोबाईलला फार मर्यादा येतात. तुमचा लॅपटॉप किंवा अँड्रॉइड टॅब, आता सेम कॉन्फिगरेशनचा विचार केला, त्याच्यानंतर सेम परफॉर्मन्सचा विचार केला, तर आपल्याला कमी बजेटमध्ये लॅपटॉप बसतो, म्हणून मी लॅपटॉपचा स्क्रीन म्हणेल. तर लॅपटॉपचा स्क्रीन हा विद्यार्थ्यांसाठी फळा आहे, हे लक्षात घ्या. तुमच्या लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जे असणार आहे ना, ते विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी दिसणार आहे. मग आता याच्यामध्ये अनवॉन्टेड काही राहत तर नाही ना? अनवॉन्टेड तर आपण स्क्रीनवरती काही एक्स्ट्रा दाखवत नाही आहे ना? हे पहिलं लक्षात घ्यायचं. आता मी बऱ्याच वेळा म्हणतो, की तुम्ही ना, बरेच जण म्हणतात, "सर आम्हाला आमच्या फोनवरून शिकवता नाही येणार का? आमचा फोनच आम्हाला टीचिंगसाठी नाही वापरता येणार का?" पण ह्याच्यामध्ये फार मोठा प्रॉब्लेम असतो. फोनमध्ये बरेच जण वॉलपेपर वापरतात. आता ज्यावेळेस आपण फोन मिरर करतो ना, तुमच्या प्रोजेक्टरवरती किंवा इंटरॅक्टिव्ह पॅनलवरती किंवा मोठ्या स्क्रीनवरती, तर आपला वॉलपेपरसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना दिसायला लागतो. आणि मोस्टली मी जेवढे फोन पाहिलेले आहेत,
तर 70% to 90% फोनमध्ये जो वॉलपेपर असतो तो फॅमिलीचा फोटो असतो. आता फॅमिलीचा फोटो विद्यार्थ्यांच्या समोर मी माझ्या फॅमिलीचा फोटो तुमच्या समोर दाखवून काही त्याच्यातून काही फार आउटपुट नाही आहे. मला एक्झॅक्टली जे दाखवायचं आहे ते स्क्रीनवरती दिसलं पाहिजे. हे पहिलं लक्षात घ्या. तुमची जी स्क्रीन आहे, लॅपटॉपची स्क्रीन, ही फळा म्हणून तुम्हाला वापरता आली पाहिजे विद्यार्थ्यांबरोबर. कारण विद्यार्थी तुमची स्क्रीन पाहणार आहेत. तुम्हाला तुमचे इनपुट्स तुमच्या स्क्रीनवर देता आले पाहिजेत. अनवॉन्टेड काहीच द्यायचं नाहीये, अनावश्यक काहीच द्यायचं नाही. आवश्यक तेवढंच देता आलं पाहिजे आणि आवश्यक तेवढंच देऊन विद्यार्थ्यांबरोबर तुमचा विषय जो आहे तो प्रभावीपणे विद्यार्थ्यांच्या समोर तुम्हाला मांडता आला पाहिजे. हे लक्षात घ्या. आता ही माझ्या पाठीमागे जे तुम्हाला दिसतंय हे आहे माझ्या डेस्कटॉपची स्क्रीन. हा लॅपटॉपही असू शकतो, हा डेस्कटॉपही असू शकतो किंवा डेस्कटॉपला जोडलेला पेन टॅबही असू शकतो. कशावरून हा डेस्कटॉप किंवा हे ओळखायचं, तर हे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम आहे. विंडोज कशाने ओळखायची, तर खालच्या बाजूला जे आहे तर इथे ह्याला टास्कबार आहे. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला तुम्हाला आयकॉन्स दिसत आहेत. हे सगळे विंडोजचे प्रोग्राम आहेत. त्याच्यामध्ये दिस PC आहे, त्याच्यामध्ये OBSचं सॉफ्टवेअर आहे आणि इतर VLC मीडियासारखे मीडिया प्लेअरसारखे सॉफ्टवेअर आहेत. हा डेस्कटॉपचा स्क्रीन आहे. तर माझ्या डेस्कटॉपचा स्क्रीन मी टीचिंगसाठी वापरणार आहे. तुम्हाला पहिलं तुमचं ठरवायचं की तुम्हाला कोणता स्क्रीन टीचिंगसाठी वापरायचा आहे. तुम्ही आता याच्यावरती म्हणताल की सर आमच्याकडे इंटरॅक्टिव्ह पॅनल आहे, आम्ही इंटरॅक्टिव्ह पॅनलचा टीचिंगसाठी स्क्रीन वापरतो. पण एक लक्षात घ्या, ह्याची प्रॅक्टिस तुम्हाला आधी तुमच्या लॅपटॉपवर करायची आहे. तुमचा लॅपटॉप जो आहे तो टीचिंगचा स्क्रीन ॲझ्युम करायचा आहे. विद्यार्थी ह्या स्क्रीनकडे पाहणार आहेत आणि मग मी आता माझे विषय कसे मांडू, माझे चित्र कसे मांडू, माझे व्हिडिओ कसे दाखवू, माझ्या आकृत्या कशा दाखवू, माझं टेक्स्ट कसं दाखवू, हे जोपर्यंत तुम्ही प्रॉपर विचार करत नाही तोपर्यंत तुम्हाला क्लासरूम टीचिंग किंवा कंटेंट प्रोडक्शन तुम्हाला पॉवरफुली करता येणार नाही. आपल्याला इथून पुढे हे शिकायचं की आपली लॅपटॉपची स्क्रीन विद्यार्थ्यांसाठी फळा कशा पद्धतीने होऊ शकते. धन्यवाद.